चला तर आज आहे प्रिशाचा बर्थडे आणि त्यानिमित्ताने आम्हाला जायचं होतं डिनरसाठी बाहेर. त्याआधी म्हटलं की तिचं ऑप्शन वगैरे करून घ्यावं आणि इथे मी तुम्हाला एकटीच दिसते कारण तिची आत्तू आणि आजी डिरेक्टली रेस्टॉरंटमध्ये येणार होते. छान ऑप्शन वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो आणि बनूची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकतात. पहिलं तर कारण दीदीचा बर्थडे, त्यामुळे त्याचं बर्थडे असं चालू होतं आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचे आजी आजोबा आणि रिदा भेटणार होते आणि हा नजारा तुम्ही बघताय आणि तो बघून कोणाला मोह होणार नाही की त्याला कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा. तसाच मलाही तो मोह आवरला नाही आहे आणि शेवटी मी कॅमेरा काढून तो माझ्या फोनमध्ये कॅप्चर केलाच. आणि ऊन असू दे किंवा पाऊस, सकाळ असू दे किंवा रात्र असू दे, बनूला ग्लेअर्स घालायला इतके आवडतात ना. तुम्ही बघू शकता आता की एवढ्या रात्रीचे सुद्धा त्यांनी ग्लेअर्स घातलेत. गाडीत बसलं की त्याला त्याचे ग्लेअर्स आठवतातच, ते अगदी मॅन्डेटरी आहेत. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे आमची मुंबईमध्ये, म्हणजेच साऊथ मुंबईमध्ये. आणि इथली वाईब्स काही वेगळीच असते. जन्मापासून जिथे राहिलो आहे तिथे गेल्यानंतरची फिलिंग काही वेगळीच असते ना. तिथला लखलखाट आणि झगमगाट आकर्षित करतो परत तिथे जाण्यासाठी. आणि फायनली आम्ही पोचलो होतो रेस्टॉरंटमध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि तिथे आम्ही काय काय मज्जा केली, केक कटिंग, बनू रिदाची मस्ती, असं सगळं काही तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही तोही जाऊन नक्की बघा, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. या दोघांनी इतका धिंगाणा घातला होता की त्यांना आवडता आमच्या नाकेनऊ आले होते. ही 2 एवढीशी पिल्लं पण आमच्या 6 जणांवरती भारी पडले होते. पण चला असो, हेच वय असतं मस्ती करायचं. आणि अशी मज्जा मस्ती करतच प्रिशाचा बर्थडे सेलिब्रेट केला, छान डिनर केला आणि मग आम्ही निघालो पुन्हा घरी जायला. तिच्या आत्तूला आधी घरी सोडलं आणि मग आम्ही आमच्या घरी आलो. तर असा होता आमचा आजचा बर्थडेचा दिवस. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आता इथपर्यंत आलाच आहे तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.